नवीन यहाँ से जाना है, 4 व्हीलर से जाना है। आप थोड़ा यहाँ नवीन आइए। क्या है, चल गया ये भी कैसे आप ठीक है। कल्याण में हम आपका स्वागत करते हैं। सब लोगों का शुक्रिया। हाँ नवीन किती हो निक्की नगर आहे, बालाजी लॉन्च घ्या ना निक्की नगरला। किती सांगा नवीन निक्की नगर को पूरा खाली बुद्धांचा तथागत भगवान बुद्धांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भिक्खू संघांचा, भिक्खू संघांचा, भिक्खू संघांचा। क्रांतिकारी बनते बिनाचार्य आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। क्रांतिकारी बनते बिनाचार्य आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। क्रांतिकारी बनते बिनाचार्य आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। महाबोधि महाविहार मुक्त करो, मुक्त करो, मुक्त करो। महाबोधि महाविहार मुक्त करो, मुक्त करो, मुक्त करो। हमें चाहिए आजादी, आजादी, आजादी। हमें चाहिए आजादी, आजादी, आजादी। पाखंडवाद से आजादी, आजादी, आजादी। मनुवाद से आजादी, आजादी, आजादी। महाविहार मुक्त करो, मुक्त करो, मुक्त करो। जय भीम, जय हिंद। इसका चालने का उभा टाका, उभा टाका। डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर की पवित्र आइए हम सब मिलकर समाजवाद को सफल बनाएं। बनते जी आज जो धम्म यात्रा कल्याणला आली आहे, काय सांगता तुम्ही सगळ्याला? नमो बुद्धाय, नमो धम्माय, नमो संघाय। मी भिक्खू डॉक्टर राहुल रत्नस्थवीर। आज आम्ही पूजनीय भंते क्रांतिकारी असे ज्यांची ख्याती आहे ते विनाचार्यजी भंतेजी यांचे स्वागत करण्यासाठी आम्ही इथे सगळे एकत्रित झालो आहोत। माझ्यासोबत बरेचसे उपासक उपासिका आहेत, आमचे शारदताई, आमच्या खैरदार, आमच्या पडगांजी, बरेचसे उपासक, आमचे उपासक आणि आम्ही भिक्षू सगळे इथे स्थानिक इथे उपस्थित आहोत। आमचं हेच म्हणणं आहे
की बनते विनाचार्य जी आप आगे बढ़ो, हम आपके साथ है. या उद्देशाने आज त्यांनी जे संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढत आहे की पुन्हा एकदा जे मोठं जे आंदोलन की जे थंड होत होतं ते पुन्हा एकदा त्याला गतिमान करत, त्याला पुन्हा एकदा नवीन ऊर्जाने भरून हे आंदोलन आणखीन मोठं आणि तीव्र कसं होईल यासाठी त्यांनी जो महाराष्ट्रातून सुरुवात केली, तर आम्ही खरोखर त्यांचे खूप धन्यवाद मानतो. कारण महाराष्ट्रामध्ये एक मोठा असा बौद्ध जीवी जो उपासक उपासिका संघ आहे तो सगळ्या भारतामधून महाराष्ट्रामध्ये ती जी लोक आहेत महाराष्ट्रातील ते खूप अभ्यासू आहेत आणि सगळ्याच बाबतीमध्ये ते अग्र आहेत, पुढे आहेत. तर अशा लोकांना घेऊन तुम्ही जे लढा उभा करताय तर नक्कीच हा यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही अशी आम्हाला खात्री आहे. आणि आम्ही सगळेच जण तन मन धनाने त्यांच्या सोबत आहोत. आणि म्हणून आज आम्ही इथे उपस्थित झालो आहे की निसर्ग पण साथ देत आहे की एवढा कंटिन्यू असणारा पाऊस आज थांबलेला आहे. तर म्हणून मला वाटतं की निसर्ग सुद्धा आपल्या सोबत आहे. म्हणून मी पुन्हा एकदा भिक्खू डॉक्टर राहुल दत्ता थेरो या आंदोलनात सहयोग करतो माझ्या भिक्षू संघासह, उपासक उपासिका संघासह. आणि आंदोलन आपण यशस्वी करू अशी मला खात्री आहे. तुम्ही 2 तारखेला एक भव्य सभा होणार आहे दादरला. हो, अगदी हा कार्यक्रमाचा जो सभेचा कार्यक्रम जो आहे दादरला, त्या ठिकाणी मी सगळ्यांनाच म्हणजे ही वेळ आव्हान करायची नसून ही वेळ सामील होण्याची आहे. आणि प्रत्येक वर्ग की सगळ्या भारताने पाहिलं, जगाने पाहिलं की महाबोधी महाविहार आंदोलनामध्ये महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने, हजारोच्या संख्येने, लाखोच्या संख्येने मोर्चे निघाले, निदर्शनं निघाली. त्यामुळे येत्या 2 तारखेला जी सभा होणार आहे ती खूप अशी भव्य दिव्य आणि मोठी होणार आहे. खूप मोठ्या संख्येने तिथे उपासक उपासिका येणार आहे. कंटिन्यू लोक आपल्या फेसबुकच्या माध्यमातून, व्हॉट्सअपच्या माध्यमातून स्टेटस ठेवत आहेत, आपले डीपी पिक ठेवत आहेत आणि आंदोलन अजून तीव्र करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे हे सगळं शासन सुद्धा बघेल की लाखोच्या संख्येने हे अनुयायी 2 तारखेला तिथे दिसतील. महाबोधी विहार मुक्त झालं, महाबोधी महाविहार मुक्त झालं, ते माझं झालंच पाहिजे.